नमस्कार मुलांनो, वेलकम टू हुबळीकर्स मराठी चॅनल. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचा 2.4 लेसन. याच्या आधीचे जे सगळे लेसन आहेत ते आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. खूप सुंदर सुंदर लेसन आहेत तुमच्या सिलेबसमध्ये आणि आपण ऑलरेडी सगळ्या लेसनचे अर्थ व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते नक्की बघा. आता आपण शिकूया हा धडा ज्याचं नाव आहे ॲन एपिटोम ऑफ करेज. ठीक आहे, तर एपिटोमचा अर्थ काय? एपिटोम म्हणजे सगळ्यात जास्त मोठा एक्झाम्पल, म्हणजे सगळ्यात उच्च असलेला एक्झाम्पल. तर एपिटोम ऑफ करेज म्हणजे धैर्य. करेजचा अर्थ होतो धैर्य, तर एपिटोम ऑफ करेज म्हणजे धैर्याचं उच्चतम एक्झाम्पल. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया या सुंदर धड्याला ज्याचं नाव आहे ॲन एपिटोम ऑफ करेज. ठीक आहे. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps or mourn over them our whole life through. तर आपण काय करतो, जनरली आपले जे कमजोरी असते किंवा आपलं जे डिसेबिलिटी असतं, आपल्यामध्ये जे कमी असते किंवा हँडिकॅप्स म्हणजे फिजिकली जे आपल्यामध्ये कमतरता असते, काहीतरी कमी असते, ती पण आपण काय करायला जातो, लपवायला जातो. और मॉर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू. किंवा मॉर्न म्हणजे काय, त्याच्याबद्दल दुःखी होत राहणं किंवा त्याच्याबद्दल काय म्हणतात, खुडत राहणं, की त्याच्याबद्दल दुःख करत राहणं. आपल्याला हे येत नाही, हे कमी आहे, ते कमी आहे, आपल्यामध्ये ही कमजोरी आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात मॉर्न, म्हणजे दुःख करत राहणे. तर आपल्या पूर्ण जीवनभर आपण एकतर त्यांना लपवायचा प्रयत्न करतो किंवा आपण काय करतो, त्याच्यावर दुःख करत बसतो. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. तर जे स्टेफन हॉकिंग होते डॉक्टर्स, त्यांनी काय नाही केलं, हे सगळं काही केलं नाही. त्यांचे जे वीकनेसेस होते त्यांनी त्याच्यावर दुःख करत बसले नाही आणि नाही त्यांना लपवलं. ठीक आहे. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. तर ते कुठल्या रेअर आणि खूप भयंकर डिसीजने सफर करत होते, तरीही त्यांनी त्यांचं जे रिसर्च आहे ते बिना रोकटोक चालू ठेवलं. हिज एक्झम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. त्यांचं जे खूप प्रशंसनीय जे करेज आहे, जे धैर्य आहे, ते आपल्याला काय करायला पाहिजे, नेहमी प्रेरित करायला पाहिजे की आपल्याला केवढीही कठीणाई आली, अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस म्हणजे काय, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला त्यांनी जसं धैर्य दाखवलं, त्यांचं जे प्रशंसनीय धैर्य आहे ते आपल्याला प्रेरणाकारी व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं आपलं छोटंसं इंट्रो. आता आपण धड्याकडे वळूया. Exactly 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. तर 300 वर्ष नंतर जे आपले ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ होते, त्यांच्या मृत्यूनंतर 300 वर्षानंतर डॉक्टर स्टेफन हॉकिंग यांचा जन्म झाला होता. कुठे? ऑक्सफर्डमध्ये, जे लंडनमध्ये आहे. आणि कितव्या दिवशी? 8th day of January, म्हणजे 8 जानेवारी 1942ला त्यांचा जन्म झाला. लिटल डिड हिज पेरेंट्स न्यू that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. तर त्याच्या आईवडिलांना जरा सुद्धा अंदाजा नव्हता की त्यांचा जो छोटासा मुलगा आहे, छोटासा बाळ आहे, तो एक दिवस काय मानला जाईल, हेल्ड म्हणजे काय, मानलं जाणे. ठीक आहे, काय मानला जाईल, पूर्ण जे सेंचुरी आहे या शतकाचा सगळ्यात मोठा सायंटिस्ट मानला जाईल. ठीक आहे, खूप मोठ्या सायंटिस्टमधून एक मानला जाईल. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. ठीक आहे, कोणालाच माहीत नव्हतं, कोणी इमॅजिनच करू शकत नव्हतं की त्यांचं जे माइंड असेल ते स्पेसमध्ये एवढा, म्हणजे स्पेस अवकाशापर्यंत त्यांच्या जे माइंड असेल ते झेप घेईल, एक लाईट सारखं. ठीक आहे, आपल्याला लाईटची स्पीड माहिती आहे ना, तर लाईटच्या स्पीडने त्यांचं माइंड काय करेल, अवकाशात झेप घेईल
आणि मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रिडिक्ट दॅट ही वुड बी व्हेरी एपिटोम ऑफ करेज. म्हणजे ते काय असेल, धैर्याचं एक उच्चतम एक्झाम्पल असेल. हे कोणालाच माहीत नव्हतं. हे कोणीच प्रिडिक्ट म्हणजे काय, कोणीच अंदाजा लावला नव्हता. प्रिडिक्ट म्हणजे अंदाजा लावणे. करेज इज अ वंडरफुल थिंग. It is that quality which makes people not lose heart when faced with a great calamity. ठीक आहे. तर करेज काय आहे, एक खूप सुंदर वस्तू आहे, एक खूप सुंदर काय म्हणतात फिलिंग आहे. करेज काय आहे, ही क्वालिटी आहे जी काय करत नाही, जेव्हा आपल्याला खूप मोठा भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागतं तरीही आपल्याला ती हिम्मत हारू देत नाही. नॉट लूज हार्टचा अर्थ होतं हिम्मत हारू देत नाही. आणि ग्रेट कॅलॅमिटी म्हणजे काय, कठीण परिस्थिती. ठीक आहे. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of epitome of courage and hope. तर एक्झॅजरेशनचा अर्थ काय होतं, जे आपण वाढवून सांगतो ना, खूप मोठं करून सांगतो एखाद्या गोष्टीला, त्याला म्हणतात एक्झॅजरेशन. तर हे अजिबात वाढवून सांगितल्यासारखं होणार नाही की डॉक्टर स्टेफन हॉकिंग जे आहेत, जे लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी आहे. कॉस्मॉलॉजी काय आहे, जे अवकाशाचा जो अभ्यास आहे त्याला कॉस्मॉलॉजी म्हणतात. म्हणजे स्पेस रिसर्च, एक्झॅक्टली स्पेस रिसर्च नाही, पण जे अवकाश आहे, स्पेस आहे, त्याच्या अभ्यासाला काय म्हणतात, कॉस्मॉलॉजी म्हणतात. जे हे संसार आहे, हे जे युनिवर्स आहे, हे कसं तयार झालं, कसं डेव्हलप झालं, याच्या अभ्यासाला म्हणतात कॉस्मॉलॉजी. तर ते कॉस्मॉलॉजीचे काय होते, लिव्हिंग लेजंड म्हणजे खूप उच्चतम सायंटिस्ट होते. ठीक आहे. आणि डॉक्टर स्टेफन हॉकिंग काय होते, व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. म्हणजे ते जिता जागता उदाहरण होते धैर्य आणि उमेद याची. ठीक आहे. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट. तर त्यांचं फक्त माइंड सोडून त्यांची जी पूर्ण बॉडी आहे ती काय झाली होती, व्हीलचेअरला खेळलेली होती. ठीक आहे. म्हणजे ते व्हीलचेअरवर होते. का, कारण थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट म्हणजे नशिबाच्या वाईट खेळाने, म्हणजे दुर्दैवाने काय झालं होतं, क्वर्क ऑफ फेट म्हणजे अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी म्हणजे दुर्दैवाने. ठीक आहे. खराब नशिबाने काय झालं, ते पूर्ण व्हीलचेअरला खेळले होते. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन दिस सेंचुरी. तरीही काय झालं, हे काय होते, डॉक्टर हॉकिन्स खूप मोठे सायंटिस्ट होते या सेंचुरीचे, या शतकाचे. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. तर नॉर्मल लहान मुलांसारखं ते पण काय होते, स्टेफन पण एक नॉर्मल टीनेजर होते जे खूप मस्तीखोर होते आणि त्यांना म्युझिक आणि मॅथ्सबद्दल खूप प्रेम होतं. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. त्याच्या वडिलांना काय हवं होतं की त्याने मेडिसिन अभ्यास करावं, म्हणजे औषधी अभ्यास करावा, डॉक्टर बनावं. पण काय त्यांनी केलं, त्यांना मॅथमॅटिक्समध्ये एवढा इंटरेस्ट होता की त्यांनी मॅथ्सचा अभ्यास करायचं ठरवलं. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. तर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड जे आहे तिथे मॅथ्ससाठी कुठलाही कोर्स अवेलेबल नव्हता, म्हणून त्यावेळेला त्यांनी काय चूज केलं, फिजिक्स चूज केलं शिकण्यासाठी, म्हणजे भौतिकशास्त्र चूज केलं. ॲट द एज ऑफ 17, स्टेफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. तर वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी काय नोटीस केलं स्टेफन यांनी, की ते खूप क्लमझी होत होते. क्लमझी म्हणजे खूपच धडपडे होत होते, म्हणजे कुठलीही वस्तू हातातनं सटकणे विनाकारण किंवा पडणे. तर ते खूप वेळा पडले सुद्धा होते काही कारण नसताना. ठीक आहे. This perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the बॉडी. तर हे जे सडन क्लमझीनेस होतं, म्हणजे हे सडन ऑकवर्ड त्यांची जी बॉडी झाली होती आणि जे काम ते करू शकत नव्हते कुठलंही धड,
त्यांची सारखी धडपड होत होती. ठीक आहे, तर हे काय झालं, दिस परप्लेक्स्ड, म्हणजे ह्याच्यामुळे ते काय झाले, खूप कन्फ्यूज झाले आणि त्यांना खूप कठीणाई होत होती नॉर्मल लाईफ जगण्यासाठी सुद्धा. तर त्यांनी काय केलं, ह्यामुळेच त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरना कन्सल्ट केलं आणि त्याने काय केलं, डायग्नोज केलं त्यांना फ्रॉम सफरिंग एक्स्ट्रीमली रेअर डिसीज ALS और Lou Gehrig's डिसीज. ठीक आहे, तर त्यांच्या फॅमिली डॉक्टरने शोधून काढलं की त्यांना ALS आहे किंवा दुसरं त्याचं नाव काय आहे, Lou Gehrig's डिसीज त्यांना आहे. ठीक आहे, त्याच्याने काय होतं, त्यांची पूर्ण नर्वस सिस्टम आणि बॉडीचे सगळे मसल्स जे होतात ते हळूहळू वीक होत जातात. ठीक आहे, ओके, आपण थोडंसं हरवलो आहोत. एक सेकंड, आपण वापस जाऊया आपल्या धड्याकडे. येस, वी आर बॅक नाव. ओके, तर आपण कुठे होतो, त्यांना काय झालं होतं, ALS झालं होतं आणि हळूहळू त्यांच्या बॉडीचे काय होत होते, मसल्स सगळे वीक होत होते. स्टेफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इनटू अ फिट ऑफ फ्रेन्झी. तर त्यांनी ते काय म्हणाले की त्यांचं जे मसल कोऑर्डिनेशन होतं तर ते कधी धड लिहू शकत नव्हते. ठीक आहे, म्हणजे त्यांचं मसल कोऑर्डिनेशन लहानपणापासूनच एवढं बरोबर नव्हतं. ठीक आहे, त्यांची हँडरायटिंग कशी होती, त्यांच्या जे टीचर आहे त्यांना खूप त्याची हँडरायटिंग बघून राग यायचा. फिट ऑफ फ्रेन्झी म्हणजे खूप राग येतो ना कोणाला तरी, एकदम जोशमध्ये राग येतो, खूप जोरात राग येतो, त्याला म्हणतात फिट ऑफ फ्रेन्झी. ठीक आहे, म्हणजे तहशमध्ये येणं. तर त्यांची हँडरायटिंग बघून त्यांच्या टीचरला एवढा राग यायचा. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड्स स्पोर्ट्स. तर ते कधी स्पोर्ट्समध्ये पण त्यांनी इंटरेस्ट घेतला नाही. नेव्हरदलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. हे तरीही काय झालं, हे जे डिसीज होतं ते अ बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे काय, खूप अनएक्सपेक्टेड होतं, खूप धक्कादायक होतं त्यांच्यासाठी. ठीक आहे, आउट ऑफ द ब्लू म्हणजे काय, सडनली. ठीक आहे, आणि धक्कादायक होतं. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. तर ते किती जगतील हे खूप अनसर्टन होतं, म्हणजे त्यांचे किती दिवस ते जगतील याची काहीच गॅरंटी नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड दॅट दे कुड नॉट डू मच. तर ते त्यांचं जे प्रोग्नोसिस होतं म्हणजे त्यांचं जे हेल्थ कंडिशनचं जे अंदाजा लावला होता डॉक्टर्सने ते काय होतं, वाईट होतं आणि डॉक्टर्स बोलले की ते काही जास्त करू शकत नाही त्यांची कंडिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. अनडाउटेड स्टेफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन विल्ड. ठीक आहे, अनडाउटेड म्हणजे हे सगळं होऊन सुद्धाही ते काय नाही झाले, डगमगले नाही. त्यांनी धैर्य ठेवलं आणि त्यांचं जे रिसर्च होतं ते कंटिन्यू करत होते आणि त्यांनी एंगेजमेंट सुद्धा केली. कोणाबरोबर, जेन वाइल्ड बरोबर त्यांनी एंगेजमेंट सुद्धा केली, त्या मुलीबरोबर. हॉकिन्स सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड इट इज ॲट दिस डिसमिसल स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. तर स्टेफन काय म्हणाले की जेवढं विचित्र वाटतं हे ऐकायला, हे तेच तरीही हे एवढंच खरं आहे की ह्या डिसमिसल स्टेजमध्ये, ह्या एवढ्या वाईट परिस्थितीमध्येच मला काय झालं, मी लाईफ एन्जॉय करायला लागलो. ठीक आहे, सगळ्यात जास्त एन्जॉय मी करायला लागलो. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. तर काय झालं, हे का झालं, कारण ते लाईफचं प्रत्येक मोमेंट काय करत होते, जगत होते आणि त्यांचं जे डॉक्टरल रिसर्च जे होतं, PhD जे होतं ते कंटिन्यू करत राहिले. ठीक आहे, आणि त्यांना त्यासाठी एक नवीन उत्साह, नवीन उमेद त्यांच्यामध्ये जागली होती. In the meanwhile, this disease worked its way into Stephen's body and left him disabled. तर त्याच दरम्यान काय झालं की हे जे आजार होतं त्यांच्या बॉडीमध्ये एंटर झालं आणि त्यांच्या बॉडीमध्ये त्याने काम केलं आजाराने आणि त्यांच्या बॉडीला डिसेबल करून
टाकलं. ठीक आहे, त्यांना हँडिकॅप करून टाकलं. ही बिगॅन स्टडिंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. By this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. तर ते काय करत होते, त्यांनी त्यांच्या PhD साठी ब्लॅक होल या सब्जेक्टवर रिसर्च करायला, अभ्यास करायला सुरुवात केली. ठीक आहे, आणि या वेळेपर्यंत काय झालं होते, ते पूर्णपणे व्हीलचेअरला खेळले होते. कन्फाईंड म्हणजे बाउंड. ठीक आहे, म्हणजे खेळणे, व्हीलचेअरवर अडकून राहणे. ठीक आहे, बंदिस्त होणे. आणि त्यांचं जे त्यांच्या हातावरचं आणि त्यांच्या भाषेवरचं म्हणजे बोलण्यावरचं, तोंडावरचं कंट्रोल काय होत होतं, पटापट रॅपिडली म्हणजे खूप लवकर लूज होत होतं, म्हणजे कमी होत होतं. ते कंट्रोल करू शकत नव्हते त्यांचे हात आणि त्यांचं जे स्पीच होतं, बोलणं जे होतं त्याच्यावरती. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ही मेड many epoch-making statements that shook established theories. तर त्यांचं जे स्टडी ऑफ ब्लॅक होल्स होतं त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये खूप नवीन इमॅजिनेशन तयार होत होतं आणि ब्राईट आयडियाज, खूप नवीन चांगले आयडियाज त्यांना येत होते. त्यांनी खूप एपोच मेकिंग म्हणजे खूप कमी वेळात खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स त्यांनी केले, ज्याच्यामुळे काय झालं, एस्टॅब्लिश्ड थिअरीज होत्या त्यासुद्धा हल्ल्या. म्हणजे एस्टॅब्लिश थिअरी पण त्यांच्या स्टेटमेंट समोर टिकू शकली नाही. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर, स्टेफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज ली अल्जेब्रा. तर सायंटिस्ट कशाने बिलीव्ह करत होते, कशामध्ये, की हे जे युनिवर्स आहे, हे जे संसार आहे, ते कसं सुरू झालं, युनिवर्स विथ अ बिग बँग म्हणजे खूप मोठा एक्सप्लोजनने हे सुरू झालं. पण हे कॉन्सेप्ट बेटर एक्सप्लेन करण्यासाठी स्टेफन यांनी काय इन्व्हेंट केलं होतं, लाई अल्जेब्रा त्यांनी इन्व्हेंट केलं होतं. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स, डॉक्टर हॉकिन इज अन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. जरी ते व्हीलचेअरला खेळले होते, त्यांच्या बॉडीवर त्यांचं कंट्रोल नव्हतं, फक्त एक बोटाच्या सहाऱ्याने आणि कम्प्युटरच्या सहाऱ्याने ते काय करत होते, त्यांचे जे थॉट्स आहेत ते एक्सप्रेस करत होते कंटिन्युअसली. ठीक आहे, आणि ते जे होते, जे प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स आहेत, म्हणजे खूप महत्त्वाचे जे विषय आहेत विज्ञानाचे, त्याच्यामध्ये ते एक खूप महत्त्वाची अथॉरिटी बनले होते. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. त्यांना खूप प्रकारचे अवॉर्ड्स आणि डॉक्टरेट्सच्या पदव्यांनी काय केलं होतं, सम्मानित केलं होतं. bestowed on him म्हणजे सम्मानित केलं होतं त्यांना. He is a fellow of Royal Society as a member of US National Academy of Science. तर ते काय होते, US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे मेंबर होते आणि रॉयल सोसायटीचे काय होते, मेंबर होते. ठीक आहे. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawkins is very humble man. A simple down-to-earth man, he has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. तर त्यांना काय समजत होते, आईन्स्टाईन जे सायंटिस्ट आहेत त्यांचं इक्वल समजत होते, म्हणजे त्यांच्या बरोबरीमध्ये त्यांना इंटेलिजन्समध्ये समजत होते की तेवढेच हुशार आहेत जेवढे आईन्स्टाईन हुशार होते. तर डॉक्टर हॉकिन्स त्यांना आईन्स्टाईनचं बरोबरी करून सुद्धा ते काय होते, खूप नम्र होते, खूप विनम्र होते, खूप सिम्पल आणि डाऊन टू अर्थ होते. म्हणजे त्यांना कशाचाही अहंकार नव्हता, कुठल्याही गोष्टीचा त्यांना अहम नव्हता. ते खूप डाऊन टू अर्थ होते, सामान्य राहत होते. त्यांनी आपले जे आयडियाज आहेत, सुंदर आयडियाज आहेत, ऑसम आयडियाज आहेत, ते एका लेमन म्हणजे सामान्य माणसाला, ज्याच्याकडे एक्सपर्ट किंवा स्किल नाही आहे त्या पर्टिक्युलर फील्डचे, अशा लेमनला, सामान्य व्यक्तीला समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी काय केले आहे, त्यांचे आयडियाज मांडले आहेत अनेक पुस्तकांमध्ये. ठीक आहे. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. तर त्यांचं जे लिखाण आहे ते काय आहे, फुल ऑफ विट अँड ह्युमर, म्हणजे खूप मजेदार रायटिंग आहे. ठीक आहे, गमतीदार रायटिंग आहे.
His style is so lucid and non-scientists can also understand him. त्यांचं जे स्टाईल आहे ते एवढं लुसिड आहे. लुसिड म्हणजे एवढं फ्रेंडली आहे की जे नॉन सायंटिस्ट आहेत म्हणजे एक सामान्य व्यक्तीसुद्धा जे आहे जो सायंटिस्ट नाही आहे तो सुद्धा काय करू शकतो त्यांना समजू शकतो. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक ऑफ आवर टाइम्स. तर त्यांचं जे बुक आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम ही काय आहे एक बेस्ट सेलिंग बुक आहे. On being asked how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawken, the quintessence of optimism and hope, says, "Not very different from the rest. I try and lead as normal a life as possible, and not to think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many." ठीक आहे. तर त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्हाला जे हे ड्रेडफुल ALS डिसीज आहे जे भयंकर डिसीज आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम. क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम म्हणजे काय एक परफेक्ट एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिझम. ऑप्टिमिझम म्हणजे जे पॉझिटिव्हिटी आहे त्याला ऑप्टिमिझम म्हणतात. ठीक आहे. तर ऑप्टिमिझमचं सर्वोच्च एक्झाम्पल क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम म्हणजे ऑप्टिमिझम अँड होप म्हणजे उमेद आणि पॉझिटिव्ह विचारांचं सर्वोच्च एक्झाम्पल. ठीक आहे. काय म्हणाले की मी जनरली लोकांपेक्षा काय नसतो वेगळा मला काही वाटत नाही. मी जेवढं नॉर्मल होईल तेवढं राहायचं पॉसिबल करतो आणि मी जास्त काय नाही करत या माझ्या कंडिशनबद्दल विचार करत नाही किंवा मी पश्चातापसुद्धा करत बसत नाही की मला हे करता येत नाही ते करता येत नाही कारण असं काही नाही आहे की जे मी करू शकत नाही जनरली. ठीक आहे. डॉक्टर हॉकिन firmly believes that in the next millennium science will discover the core secrets of the universe, its origin, its history and maybe even predict its ultimate demise. तर त्यांना काय वाटतं की पुढचे जे येणारी शतकं असतील तर सायन्स काय करेल तेव्हा जे युनिवर्सचे कोर सिक्रेट्स आहेत या संसाराचे जे कोर सिक्रेट्स आहेत ते काय करेल समजून घेईल. युनिवर्सचं ओरिजिन काय आहे त्याची हिस्ट्री काय आहे आणि कधी युनिवर्स संपेल कदाचित हे सुद्धा काय करू शकेल सायन्स एक्सप्लेन करू शकेल. लाईक डेमाइज म्हणजे काय अंत तर ते सुद्धा ते एक्सप्लेन करू शकतील असं त्यांना वाटत होतं. त्यांची खूप फर्म बिलीफ होतं म्हणजे त्यांना खूप नक्की असं वाटत होतं की सायन्स हे सगळं एक्सप्लोअर करू शकेल डिस्कवर करू शकेल. Like Dr. Hawken, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. तर डॉक्टर हॉकिन्स सारखे असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांचं जे प्रशंसनीय करेज आहे त्यांच्या आयुष्यामध्ये असं दाखवलेलं आहे. तर आपण अशा लोकांना सलाम करूया. असे जे धैर्यवान लोक आहेत ब्रेव लोक आहेत बहादुरांना आपण सलाम करूया आणि जे इनस्पाइट ऑफ बिंग डिसेबल्ड म्हणजे त्यांच्यामध्ये कमी असून सुद्धा त्यांनी त्यांचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कमी जे आहेत त्यांना ओव्हरकम केले आहेत त्यांच्या भीतीला ओव्हरकम केले आहेत आणि आपली बहादुरी दाखवण्यासाठी ते कधीही मागे हटले नाही. ठीक आहे. अशा व्यक्तींना आपला सलाम. तर अशा प्रकारे हा खूप सुंदर धडा आहे जो आपण पूर्ण केलेला आहे आणि मला वाटतं की तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. तुम्ही या लेसनला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचा आयकॉन नक्की टॅप करा ताकी तुमचे नोटिफिकेशन मिस होऊ नये म्हणून बेलचा आयकॉन टॅप करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे बाकीचे जे धडे आहेत बाकीचे विषय तुमच्या स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. काही डाऊट असेल किंवा डिमांड असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. ठीक आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे होम स्टे सेफ.